सध्या देशामध्ये 17व्या लोकसभेच्या निमित्तानं सर्वत्र राजकीय वातावरण जोरदार तापू लागले। आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये। या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आजी माजी खासदारांबरोबरच श्रीरामपूरचे आमदार देखील या निवडणूक रिंगणात आहे। त्यामुळे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जी काही लढत आहे ही तिरंगी होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि या मतदारसंघाचा आढावा आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षातील त्या उमेदवारांसमवेत काम करणारे, त्या उमेदवारांसाठी काम करणारे जे काही राजकीय पक्षाचे जे काही नेते आहेत त्यांच्याशी आज आपण वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी करणार आहोत। आणि आज आपल्या समवेत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात आपल्या समवेत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी संगमनेर दूध संघाचे चेअरमन माननीय रणजितसिंह देशमुख साहेब या ठिकाणी आपल्या समवेत उपस्थित आहेत। आज आपण त्यांच्याकडून या शिर्डी लोकसभा मतदारसंघात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। नमस्कार। सध्या गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतायत, नेमकी काय परिस्थिती आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची? शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई या पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब हे आहेत। आणि त्यांच्या समवेत आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बैठका असतील, सभा असतील, रॅली असतील हे आम्ही त्यांच्याबरोबर घेतो आहे। आणि ज्या पद्धतीने या बैठकांना, सभांना जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे, ज्या उत्साहाने जनता किंवा मतदार त्यात सहभागी होतात आहे, यावरून आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब हे खूप चांगल्या मताधिक्याने या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील अशी आमची खात्री आहे। या मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रामुख्याने तुम्हाला कोणते प्रश्न जाणवले? तालुक्यात फिरत असताना आपण बघतोय की सर्वात मोठे प्रश्न आमच्या समोर येत आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। शेतकऱ्याला जे आश्वासनं 5 वर्षापूर्वी मोदी सरकारने किंवा BJP सरकारने त्या ठिकाणी दिले होते त्या कुठल्याही आश्वासनाची पूर्ती होताना शेतकरी वर्गाला दिसत नाही। आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग हा त्या ठिकाणी नाराज आहे। कुठल्याही शेतमालाला त्या ठिकाणी भाव मिळत नाही। गेल्या 2-4 वर्षामध्ये शेतीमालाचे भाव कमी असल्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे। स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करू असं त्या ठिकाणी घोषणा झाली, ती अजून लागू झालेली नाही आहे। शेतीमालाला 1.5 भाव त्या ठिकाणी देण्याची घोषणा झाली, ती अजून लागू झालेली आहे। त्यामुळं खूप मोठी नाराजी या शेतकरी वर्गामध्ये त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते। एकंदरीतच बघितलं की गेल्या 4.5 वर्षे 5 वर्षाच्या काळामध्ये विशेषतः सहकारी संस्था असतील किंवा सहकार या सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त मोठा फटका सहकार संस्थांना बसला आहे। तर एक सहकार संस्थेचे एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे की हे सरकार आल्यापासून सहकार क्षेत्राची वाताहत होताना त्या ठिकाणी दिसते। अशा पद्धतीचे धोरणं त्या ठिकाणी राबवली जातात की त्यामध्ये सहकारी संस्था कशा अडचणीत येतील हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही धोरणं राबवली जातात आहे। आणि त्यामुळं साखर कारखाने असतील, आमच्यासारखे दूध संघ असतील, हे या 2-4 वर्षामध्ये खूप अडचणींना सामोरं त्या ठिकाणी जात आहेत। आणि खूप प्रश्न आमच्या या संस्थांसमोर निर्माण त्या ठिकाणी झालेले आहेत। नोटबंदी आणि GST हे जे काही सरकारने निर्णय घेतले तर या निर्णयाचा नेमकी शेतकऱ्यांना फायदा झाला की तोटा झाला? हे जे निर्णय त्या ठिकाणी नोटबंदी आणि GSTचा घेण्यात आला यामुळं शेतकरीच काय पण सर्व वर्गाला खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झाले। छोटे व्यापारी असतील, मोठे व्यापारी असतील, उद्योगपती असतील आणि त्या शेतकरी देखील त्यामध्ये आहे, यांना खूप मोठं नुकसान या निर्णयाचं त्या ठिकाणी सोसावं लागतं। या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2 जे काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एक माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत, आजी खासदार सदाशिव लोखंडे आहेत आणि आता नव्याने जे खासदारकीसाठी उभे आहेत ती आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत। तर नेमकी खासदार कसा असावा आणि गेल्या 5 वर्षामध्ये खासदार जे काही आपले शिवसेनेचे जे काही खासदार होते त्यांनी काही प्रश्न मार्गी लावलेत का? जे विद्यमान खासदार शिवसेनेचे आपले लोखंडे साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा लोकांमधूनच जी प्रतिक्रिया येते तीच खरं खूप महत्त्वाची आहे। ते जिथं आज प्रचाराला जातात ते लोक त्यांनाच प्रश्न विचारतात आहे की तुम्ही 5 वर्ष तुम्ही कुठं होता। त्याच्यामुळं जनतेची भावना त्यातूनच व्यक्त होताना त्या ठिकाणी दिसते। दुसरे उमेदवार जे अपक्ष म्हणून भाऊसाहेबजी वागचौरे साहेब हे त्या ठिकाणी उभे आहेत। आपण बघितले की त्यांनी वेगवेगळे
निवडणुकांमध्ये लढवल्या, प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना वेगळा पक्ष घेऊन गेले आणि आता तर अपक्ष म्हणून ते त्या ठिकाणी रिंगणात आहेत. मला नाही वाटत ही देशाची आपली निवडणूक आहे. दोन पक्षाचे, मोठ्या पक्षांचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि यामध्ये अपक्षांना फार महत्त्व त्या ठिकाणी जनता देईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो निळवंडे धरण आणि निळवंडे पाटपाण्याचा प्रश्न. निळवंडे धरणाचं जे काही सुरुवात आहे किंवा जी काही सर्वात मोठं जे काही काम या धरणाचं जे काही केलं असेल ते माजी मंत्री महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे. मात्र आजच्या परिस्थितीमध्ये खासदार लोखंडे असं म्हणतात की या धरणाचं काम मार्गी लावण्यासाठी मी मोठं योगदान दिलेलं आहे. काय सांगा? नाही, आपण बघितलेलं आहे की आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे सुरुवातीला पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर त्यांनी जो या निळवंड्याच्या धरणाला ज्या कामाला वेग दिला आणि त्यांनी शेवटपर्यंत ते धरण पूर्ण देखील केलेलं आहे, त्यांच्या कार्यकाळातच झालेलं आहे, हे आपण बघितलेलं आहे. आता पुढं राहिला चाऱ्यांचा प्रश्न, तो देखील साहेब त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्गी लावत असताना आता आपले सरकार त्या ठिकाणी बदल झालं. तुम्हाला खात्रीशीर सांगतोय, जर सरकार बदललं नसतं तर हे आपले चाऱ्या आपल्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचले असते. लोखंडे साहेब जरी काही सांगत असतील तरी आपण 5 वर्षाचा हा काळ त्यांचा बघितलेला आहे. 5 वर्षात तर तिथं काही फार मोठा निधी आलेला नाही किंवा काही कामं झालेली आपण बघितलेली नाही. त्यामुळं ते कशाच्या आधारावरती दावा करतात हे मला आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. एकंदरीतच या ठिकाणी आपण बघितलं की भाजपचे एक बंडखोर उमेदवार देखील या निवडणुकीसाठी उभे आहेत. तर नेमकी काय राजकीय समीकरणं या मतदारसंघात राहतील? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, अपक्ष म्हणून जर कोणी उभं राहिले तर ते लोक अपक्षांना फार काही महत्त्व त्या ठिकाणी या ठिकाणी तालुक्यातली जनता आणि या मतदारसंघातली जनता त्या ठिकाणी अपक्षाला महत्त्व देणार नाही. लोक आपलं अपक्षाला मत देऊन ते मत वाया त्या ठिकाणी घालवणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही आता ज्यावेळेस प्रचार करता त्यावेळेस प्रचारातले मुद्दे काय तुमचे? आम्ही प्रचार करत असताना लोकांना आम्ही हेच विषय समोर घेऊन जातो आहे की आपण बघितलं की मोदी साहेब हे 5 वर्षापूर्वी लोकांनी भरभरून त्यांना मतदान केलं. त्यांनी जे आश्वासनं दिली, लोकांना जे स्वप्न दाखवले आणि त्यावरनं लोकांना एक आशा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि लोकांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने देशात आणि सर्व राज्यात त्या ठिकाणी निवडून गेले. आता लोकांना अपेक्षा होती की आता 5 वर्ष झाल्यानंतर जेव्हा हा पक्ष BJP जेव्हा जनतेला निवडणुकीला सामोरं जाईल किंवा मोदी साहेब त्या ठिकाणी सामोरं जातील तर 5 वर्षात त्यांनी काय कामं केली आहेत किंवा काय विकास केला आहे, काय योजना आणल्यात हे लोकांना त्या ठिकाणी सांगतील. पण आपण बघतोय तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही. मोदी साहेब हे फक्त टीका करण्यावर त्यांचा भर त्यांच्या भाषणाचा जास्त असतो, हे आपण बघितलं आहे. मग ती काँग्रेस पक्षावर असेल, राहुल गांधींवर असेल, सोनियाजी गांधींवर असेल, फक्त टीका, पवार साहेबांवर असेल, फक्त टीका करण्यात ते संपूर्ण भाषणाचा वेळ त्या ठिकाणी घालवत आहेत. त्याच्यामुळं आणि लोकांना राष्ट्रवाद त्या ठिकाणी दाखवला जातो. आता विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून राष्ट्रवाद त्या ठिकाणी पुढं आणला जातो आहे आणि मला फार वाईट वाटतं जेव्हा हे बघत असताना की मोदीजी जेव्हा काँग्रेस पक्ष असतील किंवा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, यांना राष्ट्रद्रोही किंवा द्रोही त्यांना ठरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. ज्या गांधी कुटुंबियाने, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी, ज्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीने देशासाठी बलिदान दिलेले, स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असतील, हे आपल्याला सर्व माहिती आहे. यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं आहे आणि ज्या कुटुंबातल्या व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिलं आहे त्यांना हे मोदीजी राष्ट्रद्रोही म्हणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि लोकांपर्यंत सारखं पोचवण्याचं काम करत असतात. ते फार त्या ठिकाणी अशोभनीय असं ते त्यांना आहे. त्याचबरोबर युवकांना, तरुणांना नोकऱ्या देण्याचा जो शब्द दिला होता, दरवर्षी 2 कोटी आणि 5 वर्षात 10 कोटी नोकऱ्या तरुणांना देण्याचा त्या ठिकाणी शब्द मोदी साहेबांनी दिला होता. पण आपण बघितलं की या 5 वर्षात परिस्थिती उलट झालेली आहे. 2 कोटी नोकऱ्या वर्षाला मिळाल्या नाही, 10 कोटी नोकऱ्या 5 वर्षात मिळाल्या नाही. पण जर मागच्या 50 वर्षाचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर एक रिपोर्ट त्या ठिकाणी पुढं आलेला आहे की या 50 वर्षात जेवढ्या नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या या 5 वर्षात त्या रेशो जो आहे तो कमी राहिलेला आहे. या 5 वर्षात नोकऱ्या कमी मागच्या काळाच्या पेक्षा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. हे सत्य त्या ठिकाणी त्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर त्या ठिकाणी आलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाबतीतल्या ज्या योजना आहेत, दुसरं एक आणखी फार त्या ठिकाणी वाईट वाटतं आपल्याला की शेतकऱ्याची त्यांनी काय किंमत केली आहे मोदी सरकारने किंवा BJPनी. त्यांनी जी योजना आणली, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, त्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मदत म्हणून
500 रुपये महिन्याला म्हणजे वर्षाला 6,000 रुपये त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. आता मला सांगा, आपला शेतकरी वर्ग हा काय एवढा, तुम्ही त्यांना काय समजलं आहे की 500 रुपये त्यांना तुम्ही मदत देऊन तुम्ही त्यांचे एक टिंगल करताय का काय? त्यांना एक चिडवण्याचं काम त्या ठिकाणी या सरकारने खऱ्या अर्थाने केलेलं आहे. त्याविरुद्ध आपले राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाने जी न्याय योजना आणलेली आहे त्यामध्ये राहुलजींनी सांगितलं की आम्ही मदत नाही करणार, आम्ही आधार देण्याचं काम त्या कुटुंबांना करणार आहोत आणि महिन्याला 6,000, वर्षाला 6,000 नाही, महिन्याला 6,000 रुपये देणार आणि वर्षाला 72,000 रुपये त्या कुटुंबाला मदत, त्याला ते कुटुंब उभं करण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. अशी न्याय योजना काँग्रेस सरकारने, राहुल गांधींनी त्या ठिकाणी आणलेली आहे. शेवटी जाता जाता मतदारांना काय सांगाल तुम्ही? 29 तारखेला या शिर्डी लोकसभा मतदान त्या ठिकाणी होतं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शेकाप, रिपाई या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांचं पंजा हे चिन्ह आहे आणि EVM मशीनवरती सर्वात पहिला क्रमांक आमदार भाऊसाहेब कांबळे साहेबांचा आहे. तर मी सर्व मतदारांना या माध्यमातून विनंती करेल की आपण आपलं बहुमूल्य मत हे आमदार कांबळे साहेबांना 1 नंबरचं बटन त्या ठिकाणी दाबून त्यांना त्या ठिकाणी द्यावं आणि त्याचबरोबर मतदारांनी देखील आपण मत दिल्यानंतर ते बटन दाबल्यानंतर ती चिठ्ठी जी निघती आहे ती ही जे मत दिलं आहे त्या ठिकाणी त्या चिठ्ठी तीच निघते आहे का वेगळी काही निघते ह्याची देखील खात्री मतदारांनी त्या ठिकाणी करावी अशी विनंती मी त्यांना या निमित्ताने करतो. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी बघितलं आहे की 2014च्या वेळी जी काही मोदी लाट वगैरे होती तशी काही परिस्थिती यावेळेस नसणार आहे. 2019ची निवडणूक ही शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि इतर जे काही सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत आणि पाणी या विषयावरच ही निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघाची फिरते. पुन्हा आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या नेत्यांसमवेत या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. तोपर्यंत आपण बघत राहा रणसंग्राम लोकसभेचा.